म्हणजे निर्लज्जपणाचा कळस कळस किती हा माणूस असू शकतो. मुख्यमंत्र्याला तर माहित असणार, गृहमंत्री मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहित असणार, सगळ्यांना माहित असणार हे सगळे फोटो होते. हे फोटो त्याच वेळेस त्याला नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का दाखव. भेटायला गेला मी जरी भेटलो तरी मी तिथं त्यांना स्पष्टपणे सांगितलं ना याच्यात कॉम्प्रोमाइज काय होणार नाही. पुऱ्या वेताना पांघरून घालणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे. आजच्या दिवसातली मोठी बातमी म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा. कुणी म्हणतंय नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय, कुणी म्हणतंय चुकीला माफी नाही म्हणून राजीनामा घेतलाय, कुणी म्हणतंय आता तपास बिनदबावाचा होईल, तर कुणी म्हणतंय राजीनामा इतक्या उशिरा का. मुंडेंचा राजीनामा दिला की घेतला, त्याचं कारण काय, अशा अनेक प्रश्नांनी आणि नेत्यांच्या प्रतिक्रियांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा सुरू आहे. यावरच्या काही प्रतिक्रियाही आपण पाहणार आहोत, पण त्यासाठी थोडं मागं जाऊन हे सगळं सुरू कसं आणि कधी झालं ते पाहूया. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी केली गेली. त्यानंतर झालेल्या अधिवेशनात सुरेश धस यांनी हत्येचे तपशील दिले. ते ऐकून ही हत्या किती निर्घृणपणे केली गेली याची चर्चा सुरू झाली. तपास सुरू झाला, SIT स्थापन झाली. वाल्मिक कराडच्या अटकेसाठी देशमुख कुटुंबानं आंदोलनही सुरू केलं. अंजली दमानी यांनी बीडमध्ये जाऊन आंदोलन केलं आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, पण अजित पवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी पुरावा नसल्याचं कारण देत होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याचा निर्णय अजितदादांच्या कोर्टात ढकलला होता. त्यामुळे मुंडेंचं सगळं सुरळीत सुरू होतं. दरम्यानच्या काळात सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेला घोटाळा समोर आणला. त्याची कागदपत्रही समोर आणली, पण तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा नाहीच झाला. धनंजय मुंडेंचा खास असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगात खास वागणूक मिळत असल्याचा आरोप समोर आला. अंजली दमानी यांनी राजीनाम्यासाठी रान उठवलं, पण तरी तेच. त्यामुळे सरकार मुंडेंचा राजीनामा का घेत नाही असा सवाल उपस्थित झाला. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CID आणि SITनं कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर मात्र मोठं वादळ आलं आणि त्याचं कारण हत्येच्या क्रूरतेचे समोर आलेले फोटो. एका फोटोतून क्रूरता समोर आली. आता मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सोशल मीडियावर जनरेटा वाढला. अखेर सकाळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केला, पण वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असं कारण धनंजय मुंडेंनी दिलं. तर धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात समोर आलेलं नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. त्यासाठीचं एक पत्रकच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं जारी केलंय. त्यामुळे हत्या प्रकरणातल्या वाल्मिक कराडचा सहभाग पुराव्यांमधून समोर येऊनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मुंडेंना क्लीन चिट देताना दिसत आहेत. तर त्याच माहितीच्या आमदार चित्रा वाघ यांनी मात्र देवाभाऊंच्या नेतृत्वात चुकीला माफी नाही असं ट्विट केलंय. त्यामुळे मुंडेंची चूक कोणती असा सवाल उपस्थित होतोय. तर मुंडेंच्या राजीनाम्यामुळे हत्या प्रकरणाचा तपास बिगर दबावाचा होईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय. आनंद आहे, किमान त्या याच्यातनं ते बाहेर तरी पडले आणि आता स्वच्छ मनानं तपासावरती कोणाचा दबाव येणार नाही, काय नाही, बिगर दबावाचा तपास होईल. म्हणजे एका अर्थी भाजपच्या आमदारांनी धनंजय मुंडेंचा दबाव होता असं मान्य केलंय असं म्हणायचं का असा सवाल उपस्थित होतोय. पण असं म्हणणाऱ्या सुरेश धसांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. इतकंच काय तर आजारी असलेल्या मुंडेंच्या भेटीला सुरेश धस गेले, ज्यावर नंतर त्यांनी सारवासारवही केली. हे झालं सत्ताधाऱ्यांचं. आता विरोधकांची राजीनाम्यावर काय भूमिका होती ते पाहूया. मुंडेंच्या राजीनाम्याला इतका वेळ का लागला असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. तर प्रकृती अस्वास्थ्य की नैतिकता, नेमकं खरं कारण काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. त्याच वेळेला अजितदादा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे. तर नेमकं कारण काय, आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. खासदार बजरंग सोनवणे यांनी तर इतके दिवस फोटो का लपवले असा सवाल करत पोलिसांचा या कटात सहभाग असल्याचा आरोप केलाय. गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांना हत्येचे फोटो 2.5 महिन्यांपूर्वीच मिळाले होते, तरी राजीनामा घ्यायला इतका उशीर का झाला असा सवाल सोनवणे यांनी केलाय. त्याच्यामुळे ही फोटो जर 2.5 महिन्यापूर्वी आलेत
तर महाराष्ट्रातल्या जनतेला का सांगितलं नाही? मग जर फोटो त्याच वेळेस आले असते तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का? 2.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्याला तर माहित असणार, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहित असणार, सगळ्यांना माहित असणार, हे सगळे फोटो होते. तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले. नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का दाखवत नाही? आणि नाही तुम्हाला घ्यायचाच होता त्यावेळेस का घेतला नाही? पण आम्हाला ह्या राजीनाम्यावर यायचंच नाही. राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे, तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. तर आजारपणाचं कारण एकदम खोटं आहे असा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. हाच सूर अंजली दमानी यांनीही आळवलाय. विधान भवनात फिरणारे मुंडे आजारी होते का अशी शंका दमानी यांनी उपस्थित केली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत. त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला. मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरतेने केली याच्या केवळ बातम्या येत होत्या. पण जे फोटो समोर आले त्यानंतर मात्र सगळ्यांचे बुरखे फाटले गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं दुसरीकडे मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे, जे या पत्रकातून दिसतंय. एकंदरीत मुंडेंचा राजीनामा आणि त्याच्या कारणावरून महायुती सरकारच्या भूमिकेवरही मोठी टीका होतीये. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.